नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. दुपारचे 4 वाजतायत. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भोंदूगिरी प्रकरण अंगलट. खरात नंतर आता भोंदूबाबा विरकरच्या पायावर निलेश लंकेंनी टेकवलं डोकं. लंके कुटुंबाचे फोटो व्हायरल. आम्ही कायद्याची वाट बघणार नाही. लॉरेन्स बिश्नोईचा संदर्भ देत आमदार संग्राम जगतापांचं वादग्रस्त वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये खळबळ. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे हक्कभंग प्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहणार. हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार असल्याची माहिती. राजकीय घडामोडींना वेग. पुण्यात संविधानवादी कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. परिवर्तनवादी संघटनांचा तीव्र निषेध. पुण्यात नगरसेविका अर्चना पाटील आणि पतीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा. अजूनही अटक का नाही? बापू कांबळेंचा प्रशासनाला सवाल. हिंगोलीत पाण्यासाठी थरार. सिद्धेश्वर धरणाचं पाणी केळी तलावात टाकण्यासाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या जीआरची होळी. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बोईसरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आक्रमक. बुलढाण्यातील नांदुरामध्ये लग्नात वादळाचा कहर. विजेच्या तारेला मंडप भिडला. क्षणार्धात सगळं जळून खाक. इलेक्ट्रिक बाईकसह लाखोंचं नुकसान. हिंगोलीत नवरदेवाच्या मृत्यूनं खळबळ. एकाच आठवड्यात 2 नवरदेवांचा मृत्यू. आडगाव गावच्या जवळील विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.